बुलेटिनची सुरुवात आत्ताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने करतोय। बातमी अहमदनगरमधून आहे। अहमदनगरमध्ये जुन्या वादातून 2 गटामध्ये हा तुफान राडा झाल्याची बातमी आहे। सचिन जाधव आणि सागर मुर्तडक यांचे कार्यकर्ते भिडलेले आहेत। सागर मुर्तडक यांचं वाहन कार्यालय फोडण्यात आलं, तर अहमदनगरच्या मंगलगेट परिसरामध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे। तर तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त देखील आता तैनात ठेवण्यात आलेला आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। अहमदनगरमध्ये जुन्या वादातून 2 गटामध्ये हा तुफान राडा झालेला आहे। अहमदनगरचे आपले प्रतिनिधी संतोष आवारे आपल्याला या तुफान राड्याच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात। संतोष, निश्चितच शुभम, आज काही वेळापूर्वीच ही घटना घडली आहे की अहमदनगरमधील जे 17 मे रोजी मुंबईत हाय व्होल्टेज सभा। मोदी यांनी राज ठाकरेंची महायुतीच्या उमेदवारासाठी, तर उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांची महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी एकाच दिवशी सभा। बेस्ट बसच्या ताफ्यामध्ये आणखी 5000 एसी बस दाखल होणार। एसी बस वाढल्यास प्रवाशांच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता। कुलाबा ते सिप्झ मेट्रो प्रवास लवकरच सुरू होणार। पुणे लोकसभा मतदारसंघात पोलिसांचा तगडा बंदोबस्त। मतदानाच्या पार्श्वभूमीवर 5000 पोलिसांचा तगडा बंदोबस्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये 39 लाखांची रोकड जप्त। मोबाईल शॉपीमध्ये पकडली रोख रक्कम, तर 4 जण पोलिसांच्या ताब्यात। विमानतळ बाधित गावांचा नोटाला मत देण्याचा इशारा। दिबा पाटील 27 गाव कृती समितीचा इशारा। जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान। पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिकमध्ये लाचखोर मुख्याध्यापकाला अटक। शाळा प्रवेशासाठी 10,000ची लाच घेताना रंगेहात अटक। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।